जे म्हणजे टुडे आज माझ्या जीवनातले पूर्ण 31 इयर कंप्लीट झालेत अँड स्टार्टेड 32, राईट. अँड माझ्या मागच्या पूर्ण 31 वर्षाच्या अनुभवातल्या मी तुम्हाला 31 31 31 गोष्टी आज तुम्हाला मी सांगू इच्छितो. एक्सपिरियन्स 31 लाईफ लेसन इन 31 इयर. ठीक आहे. हाऊ इज द टॉपिक? 31 लाईफ लेसन्स इन 31 इयर्स, राईट. सो 31 वर्षाच्या लाईफच्या अनुभवातून 31 लेसन्स तुम्हाला मी माझ्या जीवनातले देतोय, जे की अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचे आहे. मी तुम्हाला सांगतोय जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला फॉरएव्हर कामात येईल. आणि या गोष्टींवर जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काम केलंय तर गॅरंटी देऊन सांगतोय मी की या गोष्टींना फॉलो करून कोणीच आपल्या जीवनामध्ये अनसक्सेसफुल राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल बनू शकतो. ऑल आर रेडी? आणि प्लीज कृपया मी सर्वांना सांगेल की याच्या नोट्स बनवा, कारण की लाईफमध्ये ही अपॉर्च्युनिटी माइट बी 32 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर येईल. ठीक आहे. सो 1 वर्ष ही अपॉर्च्युनिटी येणार नाही, माइट बी, राईट. म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून याची नोट्स बनवा. माझ्या लाईफमध्ये मी आतापर्यंतच्या अनुभवात जे तुम्हाला सुद्धा माहिती असेल, बट मला जे माहिती आहे ते सांगतोय की चाइल्डहुड ज्यावेळेस आपलं असतं ते आपण खूप चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे, राईट. त्यात काहीच डाऊट नाहीये. कारण की प्रत्येकालाच असं वाटतं की बाबा लहानपण जे होतं ते एकदा गेल्यानंतर पुन्हा येत नाही. म्हणून ज्याही वेळेस आपल्याला लहानपण मिळतं त्यावेळेस आपल्याला कोणीतरी सांगणारं नेहमी असायला पाहिजे की लहानपण जगून घे. जेव्हा तू लहान आहे ना त्यावेळेस जगून घे. नो बर्डन, नो टेन्शन, नो रिक्स, राईट. लाईफ मध्ये काहीच नाही. पीसफुल लाईफ असते, शांतपूर्ण जीवन असते. ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी असं असायला पाहिजे जिथे आपल्याला सांगेल की बाबा आयुष्य हे खूप सुंदर आहे. आता जे तुला आयुष्य जगायला मिळतंय ते जगून घे. सो लहानपण हे खरोखर आपण जगायला पाहिजे. हे तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सांगायला सुरुवात करा की बाळा जग. त्याला प्रेशर देऊ नका, त्याला टेन्शन देऊ नका उगच, राईट. हे शाळेचं शिक्षण, शाळेचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट होणार आहे, राईट. त्यांनी शाळेमध्ये कितीही नंबर 1 आला आणि कितीही मोठी डिग्री घेतली तरी त्याला करावी लागणार नोकरीच आहे. त्याला कमवावे पैसेच लागणार आहे. हे सगळ्यांनी डोक्यात लक्षात घ्या. म्हणून मुलांना चाइल्डहुड जगू द्या. त्यांना चांगल्या पद्धतीने जगवायला हेल्प करा. उलट त्यांना चांगले लेसन्स द्या, चांगल्या गोष्टी त्यांना शिकवा. सो भरभरून आपल्या लहानपणाला जगण्यासाठी त्यांना मदत करा. प्लीज टाईप 1 इन द चॅट बॉक्स. सगळ्यांना पहिला लेसन समजला असेल तर. क्लिअर? हा माइट बी तुमच्या कामात येणार नाही, हा माइट बी तुमच्या कामात येणार नाही, बट तुम्ही हजारो मुलांच्या कामात आणू शकता. एक छानसा मेसेज त्याला देऊन किंवा तुमच्या मुलाबाळांवर अप्लाय करू शकता, जेणेकरून तो मोठा होऊन तुम्हाला म्हणेल की बाबा थँक्यू सो मच आई, थँक्यू सो मच बाबा, की तुम्ही लहानपणी मला खूप चांगल्या प्रकारे आनंदात जीवन जगण्यासाठी मदत केली, राईट. लेसन नंबर 2, इट्स ओके टू मेक मिस्टेक. जीवनामध्ये चुका करायला कधीच घाबरू नका. इट्स ओके टू मेक अ मिस्टेक. जीवनामध्ये चुका करायला कधीच घाबरू नका. लाईफमध्ये ना आपल्या चुकांपासून शिकायला सुरुवात करा. लेसन नंबर 3, लर्न फ्रॉम मिस्टेक. लेसन नंबर 2, इट्स ओके टू मेक अ मिस्टेक. खूप सारे लोक मी बघतो आपल्या जीवनामध्ये ना चुका करायला घाबरतात. काय करतात? चुका करायला घाबरतात. पण मी तुम्हाला सांगेल की चुका करायला कधीच घाबरू नका. आणि जेवढं जास्त तुम्हाला तुमच्या चुकांपासून शिकायला मिळणार आहे ना तेवढं जास्त तुम्हाला कुठूनच शिकायला मिळणार नाहीये. म्हणून लर्न फ्रॉम इच अँड एव्हरी मिस्टेक. ज्याही वेळेस तुम्हाला वाटतंय की एखादी चुकी झालेली आहे, से, ऑलवेज से. जसं की मी म्हणतोय माझ्या लाईफमध्ये, इट इज अ पार्ट ऑफ लर्निंग. थँक्यू सो मच युनिवर्स फॉर गिव्हिंग मी दिस लेसन. त्याचं रिग्रेट करत बसणे किंवा त्यावर पश्चाताप करत बसणे सोल्युशन नाहीये, राईट. इट्स ओके टू मेक अ मिस्टेक. आणि जो जीवनामध्ये, लक्षात घ्या, जो जीवनामध्ये सगळ्यात जास्त मिस्टेक करतो तो आपल्या आयुष्यात लवकरात लवकर सक्सेसफुल बनतो. म्हणून इट्स ओके टू मेक अ मिस्टेक अँड लर्न फ्रॉम मिस्टेक. 2 आणि 3 दोन्ही क्लिअर झाले असेल तर प्लीज टाईप 2-3 इन द चॅट बॉक्स. फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. जे काही तुम्हाला करावंसं वाटतंय ना ते करा. जे कोणी आपल्याला सांगितलंय किंवा जो सांगतोय म्हणून आपण करतोय
असं करत बसू नका. जीवनामध्ये एक लेवल आपली अशी आली पाहिजे की जे आपल्याला पाहिजे ना ते आपण करू शकलो पाहिजे. काय म्हटलं मी? जे आपल्याला हवंय ते आपण करू शकलो पाहिजे. म्हणून डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. इफ यू वॉन्ट सक्सेस, इफ यू वॉन्ट सक्सेस, सो प्लीज वर्क इन युअर इंटरेस्टिंग एरिया. काय म्हटलं मी? माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा लेसन. इफ यू वॉन्ट सक्सेस, वर्क इन युअर इंटरेस्टिंग एरिया. जर खरोखर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सक्सेस हवाय ना, सक्सेसफुल बनायचं असेल ना, तर तुमच्या इंटरेस्टिंग एरियामध्ये काम करा. तुमच्या इंटरेस्टिंग एरिया रिलेटेड काम धंदा करा. जे काही तुम्ही करताय पैसे कमावण्यासाठी, मजबुरीमध्ये घर चालवण्यासाठी, करत राहा, करत राहा, करत राहा. बट साइड बाय साइड स्वतःच्या इंटरेस्टवर, स्वतःच्या पॅशनवर काम करा. जर तुम्हाला रिअल सक्सेस जीवनातलं मिळवायचं असेल तर. नाहीतर आज 90% लोक मजबुरीमध्ये काम करतात, जे करायला नाही पाहिजे. मी म्हणेल की 5 वर्ष 10 वर्ष केलंय, भरपूर झाले. त्यानंतर आपण आपल्या इंटरेस्टिंग एरियामध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे आणि आपल्या इंटरेस्टिंग एरियाला पकडून आपण काम करायला पाहिजे. If you all are clear on fifth, please type fifth in the chat box. Sixth, do job. जॉब करा. मी पण माझ्या जीवनात केलाय. डू जॉब फॉर एक्सपिरियन्स, देन स्टार्ट युअर ओन बिझनेस. स्वतःचा जॉब करा, एक्सपिरियन्स घ्या, अनुभव घ्या आणि त्या जॉब मधून जे काही पैसे कमावताय ना त्यातून सेव्हिंग करा आणि त्या सेव्हिंगच्या भरोशावर बिझनेस स्टार्ट करा, जिथून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं अर्निंग यायला सुरुवात होईल. हे सेम मी माझ्या आयुष्यात केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. राईट? हा खूप मोठा लेसन होता माझ्यासाठी की जॉब करा, बट जॉब असंही करू नका की जो जिंदगीभर तुम्ही तिथेच आपण अडकलेलं राहू. जॉब करा, पैसे कमवा, सेव्हिंग करा, अनुभव घ्या आणि त्यानंतर स्वतःचं काहीतरी असं स्टार्ट करा ज्यातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकाल. इफ यू ऑल आर क्लिअर ऑन सिक्स, प्लीज टाइप 6 इन द चॅट बॉक्स. सेवंथ लेसन, अर्न मनी फ्रॉम जॉब अँड क्रिएट युअर साइड इन्कम सोर्सेस. जॉब पासून पैसे कमवा आणि साइड इन्कम सोर्सेस बनवा. जसं की तुमचं बिझनेस झाला, युट्यूब चॅनल, आपल्या पैशाला कामाला लावणे, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, बुक लिहिणे, साइड इन्कम, वेगळे वेगळे इन्कम सोर्सेस सुरू करा. एकाच उत्पन्नाच्या भरोश्यावर आयुष्यभर बसू नका. एका उत्पन्नाच्या जर भरोश्यावर बसलेले असाल तर आयुष्यात ठोकर लागणार, कधी ना कधीतरी ठोकर लागणार. म्हणून लक्षात घ्या, मल्टिपल इन्कम सोर्सेस. आज माझ्या ऍट द एज ऑफ 31 ला मी 7, 8, 10 इन्कम सोर्सेस असे बनवून ठेवलेत ज्यामधून पॅसिव्हली इन्कम येत आहे. राईट? आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा हे पॉसिबल आहे. आणि हे किती दिवसात आणि किती वर्षात पॉसिबल आहे? तुम्हाला वाटत असेल की माझं एज 50 आहे, माझं एज 60 आहे, माझं एज 45 आहे. विसरून जा. हे फक्त 2 वर्षात आणि 1 वर्षात आणि 3 वर्षात सुद्धा पॉसिबल आहे. देर इज नो एज लिमिट फॉर लर्निंग. राईट? तिथे कोणत्याही प्रकारची एज लिमिट नसते. फक्त काय लागतं माहिती आहे? माझ्या जीवनातल्या 3 इम्पॉर्टंट गोष्टी ज्या मी फॉलो करत आलेलो आहे. जिद्द, चिकाटी आणि मार्ग दाखवणारा व्यक्ती. काय म्हटलं मी तुम्हाला? जिद्द, चिकाटी आणि मार्ग दाखवणारा व्यक्ती. जर आतमधून तुमच्या आग असेल ना तर ती आग तुम्हाला कुठे पण घेऊन जाऊ शकते. ठीक आहे? म्हणून हे आग लावायची की नाही लावायची ना हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. आणि आग जर लावून घ्यायची आहे ना तर हे सुद्धा आपण स्वतःच्याच हाताने लावू शकतो. म्हणून लक्षात घ्या, 2024 ची सुरुवात सुद्धा आहे आणि हे 2024 खरोखर तुमच्या जीवनातलं ना बदलणारं, तुमचं आयुष्य बदलवणारं असणार पाहिजे, असायला पाहिजे. तर याची रिस्पॉन्सिबिलिटी ना प्रीतम पाटील किंवा दुसरं कोणी नाही घेणार आहे. याची रिस्पॉन्सिबिलिटी ना फक्त आणि फक्त तुम्हाला घ्यायची आहे. कारण की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. काय म्हटलं मी? कारण की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. म्हणून याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणीही नाही घेणार. याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यातली तुम्हाला घ्यायची आहे. क्लिअर आहे? येस. सो जॉब मधून पैसा कमवा, नवीन इन्कम सोर्सेस बनवा. इफ यू ऑल आर क्लिअर, प्लीज टाइप 7 इन द चॅट बॉक्स. लेसन नंबर 7. लेसन नंबर 8,
सेट युअर ऑल गोल्स इन एरिया ऑफ हेल्थ, फायनान्शियल, रिलेशनशिप. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप तिन्ही क्षेत्रामधले गोल्स आपले स्वतःचे सेट करा. आणि या तिन्ही क्षेत्राला हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप बॅलेन्स करून चालण्याचा प्रयत्न करा. हेल्थ तेवढीच महत्वाची आहे, वेल्थ तेवढीच महत्वाची आहे आणि रिलेशनशिप सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हे मी माझ्या लाईफमध्ये खूप अर्ली एज मध्ये शिकलोय, कमी एज मध्ये हे शिकलोय आणि यावर नेहमी सतत काम करण्याचा मी प्रयत्न करत राहतो. जीवनामध्ये जर चांगलं शरीर असेल बट तुमच्याकडे संपत्ती नसेल आणि चांगल्या प्रकारचे नाते नसेल तर फक्त ते हेल्थ चांगली असून काय होणार? एकटे तरी किती दिवस जगणार आणि आनंद जीवनात येणार का? म्हणून हेल्थ असेल, संपत्ती सुद्धा असेल बट नाते चांगले नसेल तर त्या हेल्थचा आणि संपत्तीचा काय उपयोग होणार? राईट. म्हणून जीवनामध्ये हे तीन पिलर जीवनामध्ये हे तीन पिलर खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचे आहे. म्हणून आपल्या आयुष्यात ना या तीन पिलरवर नेहमी सतत काम करत राहा. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप. इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाइप 8 इन द चॅट बॉक्स. 9th, फाइंड गुड फ्रेंड्स. फाइंड गुड फ्रेंड्स हु विल हेल्प यू फॉर एव्हर. चांगले मित्र शोधा ज्यांच्यासोबत कायम सतत फॉर एव्हर तुम्ही राहाल आणि त्यांच्याकडून शिकत राहाल, त्यांच्या सोबत राहाल आणि ते सुद्धा तुमच्यासोबत फॉर एव्हर राहतील. असे मित्र शोधा आणि अशा मित्रांसोबत सतत राहा जे तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही त्यांना मदत कराल आणि टुगेदर लाईफ टाइम ग्रो कराल. प्लीज टाइप 9 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर. फाइंड युअर फ्रेंड्स हु विल हेल्प यू फॉर एव्हर. 10th अँड मोस्ट इम्पॉर्टंट, फाइंड गुड पीपल हु विल वर्क विथ यू अँड सपोर्ट यू. चांगले लोक शोधा जे तुमच्यासोबत काम करेल. त्या लोकांसोबत राहा जे तुम्हाला सपोर्ट करेल, जे तुमच्या विजन मिशनला जुळेल आणि ते तुमच्यासोबत फॉर एव्हर चालेल. राईट. प्लीज टाइप 10 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर. 11th, अर्न मोर मनी अँड लर्न मॅनेजिंग मनी. काय म्हटलं मी? पैसे खूप कमवा बट पैसे कमावण्यासोबतच त्याला मॅनेज कसं करायचं हे सुद्धा सतत शिकत राहा. आजच्या सेशनमध्ये मला केल्यापेक्षा स्वतःला कमिट करा की जर मी हे आयुष्य जेहीपर्यंत जगेल तेहीपर्यंत मी पैशा रिलेटेडचं नॉलेज हे सतत लाईफ टाइम घेत राहील. इफ यू आर कमिटेड प्लीज टाइप कमिटेड इन द चॅट बॉक्स. का? कारण की पैसा हा आपल्याला कमवत राहावा लागणार आहे आणि जर पैसा हा कमवत राहावा लागणार आहे हे जर क्लिअर आहे ना तर त्याच्याबद्दलचं नियोजन करण्याचं नॉलेज, इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दलचं नॉलेज हे सुद्धा आपल्याला सतत घ्यावं लागणार आहे. सो आउट ऑफ 370 6 लोकांनी टाईप केलं जे लोक कमिटेड आहेत. राईट. बरोबर. येस, कारण की सक्सेसचा रेशो सुद्धा तेवढाच आहे. राईट. अच्छा, आता टाईप करून राहिले. ओके ओके, थँक्यू थँक्यू. सुपर. आय नो दॅट आपल्या कम्युनिटीतला प्रत्येक व्यक्ती कमिटेड आहे. राईट. इच अँड एव्हरी वन इज कमिटेड. थँक्यू सो मच. येस. सो 11th लेसन, अर्न मोर मनी अँड लर्न मॅनेजिंग मनी. 12th अँड मोस्ट इम्पॉर्टंट, इन्व्हेस्ट मनी टू मल्टिप्लाय. आपला पैसा नेहमी इन्व्हेस्ट करताना कसा वाढेल, कसा मल्टिप्लाय होईल यावर सतत काम करत राहा, जे मी माझ्या आयुष्यात केलंय. राईट. सतत आपला पैसा हा प्रत्येक जो शब्द आहे, प्रत्येक जो मी लेसन सांगतोय ना हा माझ्या प्रॅक्टिकल जीवनातला लेसन आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की जो तुमच्या जीवनामध्ये फॉर एव्हर तुम्हाला कामात येऊ शकतो. या एक पॉइंटवर काम करा. इन्व्हेस्ट मनी टू मल्टिप्लाय. आपला पैसा वाढवण्यासाठी काम करा. आपला पैसा कसा स्पीडनी वाढेल, कसा ग्रो करेल आणि कोणत्याही प्रकारचं आपली फसवणूक झाली पाहिजे नाही, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या इन्व्हेस्ट झाल्या नाही पाहिजे, याची जबाबदारी आपल्या स्वतःला घ्यायची आहे. याची जबाबदारी तिसरा, चौथा, पाचवा व्यक्ती कोणीच घेणार नाही. याची जबाबदारी तुम्हाला स्वतःला घ्यायची. इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाइप 12 इन द चॅट बॉक्स. 13, मनी शुड वर्क फॉर यू. मनी शुड वर्क फॉर अस. पैसा हा आपल्यासाठी काम करायला पाहिजे. हा विचार माझ्या डोक्यामध्ये खूप अर्ली एज मध्ये आला, जो तुमच्या लाईफ मध्ये सुद्धा यायला पाहिजे होता. राईट. किंवा आज तुमच्या लाईफ मध्ये आलाय तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आज सुद्धा तुम्ही यावर काम करायला गेलात तर माझ्या लाईफ मधल्या सारखाच अनुभवाने मी तुम्हाला सांगतोय
पुढच्या 2 ते 3 वर्षात सुद्धा तुमचा पैसा तुमच्याकडे काम करू शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पैसा कमावण्यावर फोकस करावा लागेल. मनी शूड वर्क फॉर अस. आपल्यासाठी पैशानी काम करायला पाहिजे, यावर सतत काम करत राहा. हा माझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा लेसन. प्लीज टाइप 13 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर. 14 मनी इज एव्हरीथिंग. मला माझ्या आयुष्यात हे सुद्धा खूप अर्ली एज मध्ये कळालंय की पैसा जीवनामध्ये सर्व काही आहे. हाऊ मेनी ऑफ यू आर अग्री विथ मी, राईट? आय लव्ह मनी आणि पैसा हा जीवनामध्ये सर्वच काही आहे हे मला खूप चांगलं कळालंय. आणि आज खरोखर पैसा हा सगळं काही आहे. पैशानी आपण आपल्याला पाहिजे तशी लाईफ जगू शकतो, ज्या गोष्टी हव्या त्या करू शकतो, ज्याला पाहिजे ते मदत करू शकतो, ज्याला पाहिजे जे ते देऊ शकतो. म्हणून पैसा हा सर्व काही आहे आणि पैसा जर सर्व काही आहे तर त्याला रोज मान सन्मान रिस्पेक्ट सुद्धा आपल्याला तेवढाच देणं बनतंय, राईट? थँक्यू सो मच युनिवर्स फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी, राईट? सो एव्हरीवन प्लीज टाइप 14 इन द चॅट बॉक्स जर सगळ्यांना 14 क्लिअर झाला असेल. 15 लेसन. गिव्ह व्हॉट एव्हर यू हॅव, यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. काय म्हटलं मी? जे काही तुमच्याकडे आहे ते द्या, ते आनंदाने द्या, ते खुला मनाने द्या, कोणत्याही प्रकारचं बर्डन न ठेवता द्या. आणि यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळणार जे काही तुम्हाला हवंय. म्हणून जे तुमच्याकडे आहे ते द्या. एक स्माइल असेल, तुमच्याकडे कोणतं नॉलेज असेल, द्या. ऑलवेज बिकम अ गिव्हर. जे काही आहे देण्याची सतत भावना ठेवा. कोणत्याही प्रकारचं कोणाप्रती मनामध्ये कपट ठेवू नका. ऑलवेज गिव्हर बना. तुम्हाला युनिवर्स इतकं देईल, इतकं देईल, इतकं देईल की तुम्ही सुद्धा म्हणाल की बापरे हे सगळं कसं मिळतंय, राईट? सो प्लीज टाइप 15 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर ऑन 15. 16 ऑलवेज प्रे फॉर अदर्स. फक्त स्वतःसाठीच प्रे करू नका. डोंट बिकम अ लालची पर्सन, राईट? प्रे फॉर अदर्स. दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रे करा. काय करा? दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रे करा. बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळतील. ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या मिळतील. मी ऑलवेज आपल्या कम्युनिटीतल्या सर्व लोकांसाठी प्रे करत राहतो. मी जेव्हाही कोणत्याही मंदिरात जाईल, कोणत्याही टेम्पलमध्ये जाईल, मी नेहमी सतत आपल्या पूर्ण कम्युनिटीतल्या लोकांच्या जीवनात लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळो, त्यांच्या जीवनातले जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण हो, राईट? आज माझे काही मी तुम्हाला सिक्रेट सुद्धा शेअर करतोय हे सगळे, ठीक आहे? तर आय ऑलवेज कीप प्रेइंग फॉर अदर्स. मी माझ्या आपल्या पूर्ण कम्युनिटीतल्या लोकांसाठी नेहमी सतत प्रे करत राहतो की बाबा. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही स्वतःसाठी केलेली प्रे त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट दुसऱ्यांनी आपल्यासाठी केलेली प्रे हे जास्त काम करते. हे जास्त काम करते, राईट? यामध्ये खूप जबरदस्त पॉवर आहे. तुम्ही स्वतःसाठी जे प्रे कराल आणि तुमच्यासाठी दुसरे जे प्रे करतील यामध्ये खूप डिफरन्स आहे, ठीक आहे? म्हणून सतत दुसऱ्यांसाठी तुम्हाला वाटतंय की जे लोक तुमच्या खूप जवळचे आहेत किंवा लांबचे आहेत, तुम्हाला वाटतंय माझ्यासाठी कम्युनिटी म्हणजे माझी हे फॅमिली आहे. माझ्यासाठी कम्युनिटी म्हणजे जशी माझी फॅमिली आहे तशीच हे सुद्धा माझ्यासाठी माझी फॅमिली आहे, राईट? म्हणून आय ऑलवेज प्रे फॉर अदर्स की तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे स्वप्न आहेत ते लवकरात लवकर पूर्ण हो. म्हणून लाईफमध्ये हा खूप मोठा लेसन आहे. ऑलवेज प्रे फॉर अदर्स. दुसऱ्यांसाठी प्रे करा, दुसऱ्यांना सोबत घेऊन चला. त्यांच्या लाईफमध्ये जे काही तुम्हाला वाटतंय ते त्यांना शिकवा आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जे काही हवंय ते देत चला, राईट? सो प्लीज टाइप 16 इन द चॅट बॉक्स. 17 लेसन नंबर 17. थिंक पॉझिटिव्ह फॉर अदर्स. खूप जणांच्या मनामध्ये आपल्या फॅमिलीच्या प्रती असो, नातेवाईकांच्या प्रती असो किंवा मित्रमंडळीच्या प्रती असो जळणारी भावना असते, राईट? जे की नसायला पाहिजे. थिंक पॉझिटिव्ह फॉर अदर्स. ऑलवेज दुसऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. ऑलवेज दुसऱ्यांबद्दल लाईफमध्ये पॉझिटिव्ह विचार करत चला. मी माझ्या लाईफमध्ये माझ्या नातेवाईकांबद्दल असो, फ्रेंड सर्कल बद्दल असो, मित्रमंडळीबद्दल असो, प्रत्येक व्यक्ती समोर गेला पाहिजे. आणि आय ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह फॉर अदर्स. मी कधीही निगेटिव्ह विचार बाकी लोकांच्या बाबतीत करत नाही. आय ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. प्लीज टाइप 17 इन द चॅट बॉक्स जर 17 क्लिअर झाला असेल. 18 गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. आणि हे
फक्त माणसांना रिस्पेक्ट दिला म्हणजे माणूस रिस्पेक्ट करतो, फक्त माणसांवर अप्लाय होत नाही. हे जिंदगीत ना सर्वच गोष्टींवर अप्लाय होतं. पैशाला रिस्पेक्ट दिला तर पैसा आपल्याला रिस्पेक्ट देणार. बायकोला रिस्पेक्ट दिला, बायको तुम्हाला रिस्पेक्ट देणार. मित्र मंडळीला रिस्पेक्ट दिला, मित्र मंडळी रिस्पेक्ट देणार. तर गिव्ह रिस्पेक्ट, यू विल गेट रिस्पेक्ट. आणि जिथे रिस्पेक्ट दिला नाही तिथे रिस्पेक्ट मिळणार नाही. ऑल आर क्लिअर? प्लीज टाइप 18 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर ऑन 18. 19 अँड मोस्ट इम्पॉर्टंट, कीप लर्निंग न्यू थिंग्स. जिथे आहे तिथे अडकून बसू नका. नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी शिका. स्वतःला अपग्रेड करत चला. एज किती आहे, काय आहे ते मॅटर करत नाही. आणि या लर्निंगसाठी सतत इन्व्हेस्ट करा स्वतःच्या लर्निंगवर. I invested more than 35 lakhs rupees till date on my learning. At the age of 31, मी माझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत 35 लाख रुपयाच्या पेक्षा जास्त फक्त या दुनियादारीच्या एज्युकेशनवर खर्च केलाय. म्हणून कीप लर्निंग न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकत राहा. 21, रीड मोर बुक्स. जास्तीत जास्त बुक्स वाचा, दुसऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज वाचा. प्रत्येक बुक मधून नवीन नवीन गोष्टी शिका. स्वतःच्या लाईफ मध्ये त्याला इम्प्लिमेंट करा, त्याला अप्लाय करा. फक्त शिकतच राहू नका, तर लर्न अँड अप्लाय सायमल्टेनियसली प्रोसेस आहे. प्लीज टाइप 20 इन द चॅट बॉक्स इफ यू आर क्लिअर ऑन 20. 21, टेक अ रिस्क. ज्या गोष्टीला सगळेच जण घाबरतात लाईफ मध्ये ना, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला सुरुवात करा. काय? कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला सुरुवात करा. जसं की तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, तर बिझनेस सुरू करायचा आहे तर विचार करा की तुमचा बिझनेस कधीपासून तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात करेल. मग तो पैसे जर 1 वर्षांनी द्यायला सुरुवात करेल तर 1 वर्षाचं बॅकअप आपल्याकडे आहे का? तेवढी सेव्हिंग आपल्याकडे आहे का? तेवढे वर्ष, तेवढे दिवस, आपण तेवढे महिने सर्वाइव्ह करू शकू का? तेपर्यंत आपण जॉब सोडला पाहिजे की नाही सोडला पाहिजे? कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे लाईफ मध्ये. बट विदाउट रिस्क घेणे आणि लाईफ जगणे म्हणजे माणूस मरण्यासारखंच आहे. विदाउट रिस्क घेणे आणि जगणे म्हणजे माणूस मरण्यापेक्षा काही कमी नाहीये. म्हणून मार्केटमध्ये जो काही जमाना चाललेला आहे आणि ज्यानुसार जमाना चाललेला आहे त्यानुसार त्या गोष्टींना बघून लाईफमध्ये ना छोट्या छोट्या रिस्क घ्यायला सुरुवात करा. छोट्या छोट्या रिस्क घ्या. आणि लाईफमध्ये माणूस विदाउट रिस्क समोर जाऊ शकत नाही. का? कारण की रिस्क हे माणूस जगताना सुद्धा आहे. राईट? रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल की नाही, राईट, याची कोणालाही गॅरंटी नाहीये. म्हणून लाईफमध्ये जर सक्सेसफुल बनायचं आहे, आज प्रत्येक व्यक्तीने, सक्सेसफुल लोकांनी काय केलंय? रिस्क घेतलेली आहे, जी आपल्याला सुद्धा घ्यावी लागणार आहे. ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या बाबतीत असो, म्युच्युअल फंडच्या बाबतीत असो किंवा करिअरच्या बाबतीत असो, कोणतीही गोष्ट असेल, रिस्क घ्यावी लागणार आहे. 22, लिसन युअर इनर वॉइस. तुमच्या आतमधून, हृदयातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक आवाजाला ऐका. तुम्हाला खूप जण सांगतील हे कर, ते कर, ते कर, ते कर. बट तुम्ही तुमच्याच आतमधल्या आवाजाला ऐका. तुम्ही याचं त्याचं ऐकत बसू नका. तुम्ही स्वतःच्या इनर व्हॉइसला ऐका, स्वतःच्या आतमधल्या आवाजाला ऐका. आणि लाईफमध्ये नेहमी स्वतःच इनर व्हॉइस जे आपल्याला सांगेल ना तेच करा. कारण की लाईफमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे, समोर जायचं असेल, तर दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही समोर जाऊ शकत नाही. 23rd अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आस्क एव्हरीवन. इथे काय सांगितलं मी? स्वतःचा इनर व्हॉइस ऐका. बट इथे काय सांगतोय? जे काही जीवनातली डिसिजन घ्यायची असेल किंवा जे काही तुम्हाला जीवनात करायचं असेल ना, कन्फ्युजन असतं कधी कधी की मी जॉब सोडायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. किती लोकांच्या अशा प्रकारचं कन्फ्युजन लाईफमध्ये येतं. आणि हे सेम कन्फ्युजन माझ्या लाईफमध्ये सुद्धा आलं होतं ज्यावेळेस मी माझा जॉब सोडलाय. बँकेमध्ये जॉब करत असताना मी आईला विचारलंय, घरच्यांना विचारलंय, मामाला विचारलंय, फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना विचारलंय. आणि सगळेच लोक मला म्हटलेत की जॉब सोडू नको, जॉब सोडू नको. आज एव्हरीवन, मी सगळ्यांना विचारलं सुद्धा. आज एव्हरीवन, मी सगळ्यांना विचारलंय. इव्हन फ्रेंड सर्कलमध्ये, मित्रमंडळीमध्ये सर्वच जण म्हणायचे काय,
जॉब सोडू नको, बट टेक डिसिजन युअर सेल्फ. डिसिजन हे स्वतःची असायला पाहिजे. आणि जर स्वतःची डिसिजन असेल आणि ते चुकत जरी असेल तरी लाईफमध्ये तुम्हाला रिग्रेट होणार नाही. का? कारण की डिसिजन स्वतःची होती. आणि जर सक्सेसफुल बनलात तर त्याच्या एवढा जो हॅपीनेस आहे आणि त्याच्या एवढा जो आनंद आहे तो जीवनात तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही, याची मी गॅरंटी देतोय. आणि हे सगळे लेसन जे सांगतोय ना, हे प्रॅक्टिकल स्वतः अनुभव घेतलेले लेसन आहे. म्हणून प्लीज कृपया पुन्हा रिपीट करतोय, या लेसनला खूप जास्त सिरियस घ्या, खूप जास्त सिरियस घ्या. माझ्या लाईफमध्ये मला सगळ्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा मी ऍक्शन घेतली, मी डिसिजन घेतली, अँड आय लेफ्ट माय जॉब अँड स्टार्टेड माय बिझनेस. अँड नाऊ आय एम सो हॅपी अँड दे आर ऑल्सो सो हॅपी, राईट? ते पण खूप हॅपी आहे. का? म्हणून लक्षात घ्या, आज तेच करत राहिलो असतो तर माइट बी इथे नसतो. म्हणून लाईफमध्ये आस्क एव्हरीवन, विचारा सगळ्यांना, बट टेक अ डिसिजन युअर सेल्फ. डिसिजन हे स्वतःची स्वतः घ्या. तुमचा इनर व्हॉइस काय म्हणतोय ना, हे ऐका. क्लिअर आहे? आणि लाईव्ह इथे पुन्हा सांगतोय, डिसिजन स्वतःची घ्या, चुकली तरी चालेल. का? कारण की तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे, जे मी तुम्हाला आज सुद्धा सांगेल शेवटी, राईट? 24th, गो एनीवेअर फॉर लर्निंग. खूप सारे लोक कुठे जर आउटसाइड शिकायला जायचं असेल ना, विचार करतात, अरे बापरे, आता जर कोणी मुंबईला राहणार असेल किंवा पुण्याला नागपूरला, अमरावतीला राहणार असेल आणि मी जर त्यांना म्हटलं की पुढच्या महिन्यामध्ये आपल्या कम्युनिटीचा ऑफलाईन इव्हेंट आहे, किती लोक बाय द वे येणार? जर मी म्हटलं पुढच्या महिन्यात ऑफलाईन इव्हेंट आहे, किती लोक बाय द वे येणार? मी तुम्हाला सांगतोय, अच्छा एवढे लोक टाईप करून राहिले, क्या बात आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बट नाहीये, पुढच्या महिन्यात नाहीये. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगत होतो, समजून सांगण्यासाठी. नाहीतर मग पुढच्या महिन्यात कधी आहे सर, कधी आहे सर लगेच विचारायला सुरुवात करा. ठीक आहे? अच्छा बघा, तरी 300, 350, 325 लोकांमधून 15-20 लोक येणारे आहेत. ठीक आहे, ओके, चालेल. 15-20 लोक यायला तयार आहे. बट मी इथे काय सांगतोय, माझ्या लाईफ मधला लेसन, गो एनीवेअर फॉर लर्निंग. शिकण्यासाठी ना कुठेही जा, फॅमिलीला सुद्धा सोडून जा. मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात राहतो. गो एनीवेअर फॉर लर्निंग. शिकण्यासाठी कुठेही जा आणि नवीन गोष्टी शिका. नवीन लोकांसोबत राहा, लोकांचे नवीन अनुभव घ्या. 25th, फाइंड मेंटर. लाईफमध्ये मेंटर खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला खरोखर सक्सेसफुल बनायचं असेल ना, तर जीवनामध्ये एक मार्गदर्शन करणारा व्यक्ती आपल्याकडे असायला पाहिजे. आणि जर तुम्ही एखादा मेंटर फाइंड करताय किंवा मेंटर शोधताय ना, तर महत्वाची गोष्ट सांगतोय जी मी माझ्या आयुष्यात केली. जर मेंटर शोधलाय आणि मेंटर जर आहे आणि जर त्याला आपण गुरु म्हणतोय, सरेंडर युअर सेल्फ. काय म्हटलं मी? सरेंडर युअर सेल्फ टू हिम. त्याला सरेंडर करा. मी माझ्या आयुष्यात माझ्या मेंटरला सरेंडर. त्यांनी म्हटलंय बस तर मी बसेल, त्यांनी म्हटलंय मला उठ तर मी उठेल, राईट? त्यांनी म्हटलंय जा तर जाईल, त्यांनी म्हटलंय ये तर येईल. आता इथे खूप सारे लोक चुका काय करतात, मेंटर मेंटर तर करतात, बट अजून 4 लोकांना मार्केटमध्ये दुसरे शोधत राहतात, राईट? आपल्याच मनाने गोष्टी करत राहतात. जर तुम्ही एखाद्याला मेंटर मानलंय तर हे गोष्ट लक्षात घ्या, जर तो खरोखर जेन्युइन पर्सन आहे आणि हे जर तुम्हाला कळालंय तर तो कधीच तुमचं चुकीचा विचार करणार नाही. काय म्हटलं मी? तो कधीच तुमचं चुकीचा विचार करणार नाही. बरोबर? म्हणून असे लोक शोधा जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ना ऍज अ मेंटर चांगल्या पद्धतीने गाईड करेल, जे तुम्हाला डायरेक्शन दाखवेल आणि राईट मार्गाने तुम्हाला नेण्याचा पूर्ण त्यांचा प्रयत्न असेल, राईट? 26, लर्न फ्रॉम सक्सेसफुल पीपल अँड कॉपी देम. काय म्हटलं मी? सक्सेसफुल लोकांकडून शिका आणि त्यांना ना कॉपी करा, त्यांना कॉपी करा. फक्त लिटिल बिट छोट्या तुम्हाला जर वाटत असेल ना, फक्त लिटिल बिट छोट्या गोष्टी चेंज करा. अदरवाईज सक्सेसफुल लोकांचं शिका आणि कॉपी करा.
आपण वाईट लोकांचं शिकतो आणि वाईट लोकांचं कॉपी करतो, परंतु फॉर्म्युला काय म्हणतो? सक्सेसफुल लोकांचं शिका आणि त्याला कॉपी करा. 27, डोंट फोकस ऑन अर्निंग मोर मनी, फोकस ऑन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम ऑफ पीपल मनी इज बाय प्रोडक्ट. काय म्हटलं मी? डोंट फोकस ऑन अर्निंग मनी, फक्त पैसे कमावण्यावर फोकस करू नका. फोकस ऑन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम ऑफ पीपल, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर फोकस करा. मनी इज बाय प्रोडक्ट, पैसा हा तुमच्या अकाउंटला येण्यासाठी कोणीच थांबवू शकणार नाही. ऑल आर क्लिअर ऑन 26, 27, 28. फॉलो 1% टू बिकम अ सक्सेसफुल. आपल्या आयुष्यात ना एक असा व्यक्ती शोधा ऍज अ मेंटर आणि त्याला आयुष्यभर फॉलो करत राहा. ज्या काही गोष्टी तो सांगतोय, ज्या काही स्टेप तो घेतोय, तो तुम्हाला चांगल्यासाठीच आणि तुमच्या लाईफ मधल्या सक्सेसफुल बनण्यासाठीच तुम्हाला तो सांगेल. म्हणून एक व्यक्ती जर शोधलाय, मार्केटमध्ये खूप डिस्ट्रॅक्शन आहे, तर डिस्ट्रॅक्ट होऊ नका. लाईफ मध्ये फोकस राहा, एकाच व्यक्तीला फॉलो करत राहा, जे मी सुद्धा माझ्या लाईफ मध्ये करतोय. लेसन नंबर 29, लर्न न्यू थिंग्स अँड टीच पीपल सेम थिंग. इट्स ऑन गोइंग प्रोसेस. मी काय म्हटलंय? नवीन गोष्टी शिका आणि त्या सेम गोष्टी लोकांना सुद्धा शिकवा. नवीन गोष्टी शिका आणि त्या सेम गोष्टी बाकीच्यांना सुद्धा शिकवा. 30, ऑलवेज बिकम अ गिवर. वॉट एव्हर यू हॅव, जितना ज्यादा देंगे उतना ज्यादा मिलेगा. ऑलवेज बिकम अ गिवर, देणारे बना. ऑलवेज देण्याची भावना ठेवा, ऑटोमॅटिक येत राहील जर देण्याची भावना असेल तर. गिवर, गरजेचं नाही की कोणाला पैसेच द्यायचे. एक स्माइल जरी दिली, एखादा व्यक्ती रडतोय, त्या रडणाऱ्या व्यक्तीला जर हसवलं तर त्याच्यासाठी हसवणे हे किती मोठी गोष्ट झाली, राईट? म्हणून जर तुम्हाला कोणाला हसवता आलं ना, इट इज ऑल्सो यू आर गिव्हिंग. जर तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातलं नॉलेज आहे ना, जे ज्या ज्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचंय त्याच्याकडे नाहीये, अगेन यू आर गिव्हिंग. तर माणसाला पैसेच द्यावे लागतात असं नाहीये. माणूस आयुष्यात काही पण देऊ शकतो. काय म्हटलं मी तुम्हाला? आयुष्यात माणूस काही पण देऊ शकतो. म्हणून ऑलवेज आपल्या जीवनामध्ये गिव्हर बना. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, जीवनामध्ये लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव करा. सगळ्यात मोठा लेसन माझ्या लाईफ मधला जे की मी अचीव केलंय. सो अचीव फायनान्शियल फ्रीडम ॲज पर ॲज पॉसिबल. तुमच्या जीवनात लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव करा, ज्यांनी तुमच्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फायनान्शियल फ्रीडम अचीव केल्यानंतर 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. का? कारण की आयुष्यात आज पैसा आहे तर सर्व काही आहे, पैसा नसेल तर सर्व काही नाहीये. स्पेशल दिवशी मी प्रत्येकासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की तुमच्या जीवनातले सगळे स्वप्न पूर्ण हो, तुमच्या आयुष्यात तुम्ही लवकरात लवकर आर्थिक स्वतंत्र मिळवो आणि तुमच्या लाईफ मध्ये भरभराटून संपत्ती निर्माण हो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.